सेक्टर 11 रस्ता क्रमांक 3 परिसरात निवासी वापरासाठी मंजूर असलेल्या सदनिकांमध्ये कथितपणे लॉजिंगचा व्यवसाय सुरू असून काही ठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसायही सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये आणि कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने संयुक्त तपास मोहीम राबवावी अशी मागणी आता जोर धरत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही फ्लॅटमध्ये आपत्कालीन मुक्कामासाठी सतत नवीन व्यक्तींची ये-जा होत असून यामुळे परिसराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित सदनिकांमध्ये प्रत्यक्षात कोण राहते, त्यांचा वापर नेमका कशासाठी केला जातो आणि कायद्याचे उल्लंघन होत आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे। त्यांच्या मते अनेक भाडे करार आता ऑनलाईन पद्धतीने नोंदवले जात असल्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यापर्यंत भाडेकरूंची माहिती वेळेत पोहोचत नाही। पूर्वी ऑफलाईन पडताळणी दरम्यान घरमालक आणि भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिसांकडे जात असे, मात्र ऑनलाईन प्रक्रियेमुळे काही प्रकरणात पोलिसांकडे आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे। स्थानिकांच्या मते केवळ घरमालकांचीच नव्हे तर अशा व्यवहारांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या एजंट्सचीही चौकशी होणे आवश्यक आहे। कोणत्या एजंट्सने कोणाला सदनिका उपलब्ध करून दिली, संबंधित व्यक्तींची ओळख, वास्तव्याची वैधता आणि कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी याकडे तपास यंत्रणांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता करण्यात आली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।